पॅन आणि आधारच्या नावात गडबड आहे. मग ITR फाईल करण्याचं काय? चला यावरच बोलूया. ही अडचण बऱ्याच जणांना येते, पण यामुळे मोठी डोकेदुखी होऊ शकते. मग करायचं काय? तर उत्तर आहे हो, ITR फाईल करता येतो. पण थांबा, यात काही धोके आहेत जे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पॅन आधार लिंक करणं आता कंपल्सरी आहे. त्याशिवाय रिटर्न व्हॅलिड नसतो. नावात थोडा जरी फरक असला तर लिंकिंग फेल होतं आणि मग ITR रिजेक्ट होण्याचा धोका असतो. म्हणून तात्पुरते उपाय शोधण्यापेक्षा थेट मूळ प्रॉब्लेमच सॉल्व्ह करूया, म्हणजे कागदपत्र दुरुस्त करूया. आधारसाठी UIDAIच्या वेबसाईटवर करेक्शन करता येतं आणि पॅनसाठी NSDL किंवा UTISL पोर्टलवर. हो, याला थोडा वेळ लागतो, पण प्रोसेस एकदम सोपी आहे. फक्त ऑनलाईन जाऊन अर्ज भरायचा असतो. पण समजा टॅक्सची डेडलाईन जवळ आलीये आणि करेक्शनला वेळ आहे, मग काय करायचं? अशा वेळीही ITR फाईल करता येतो. चला बघूया ते कसं करायचंय. फाईल करण्याआधी जन्मतारीख आणि वडिलांचं नाव परफेक्ट मॅच होतंय का हे नक्की तपासा. पण एक मिनिट, लक्षात ठेवा, हा फक्त एक तात्पुरता जुगाड आहे. रिटर्न रिजेक्ट व्हायची शक्यता तरीही असतेच. तर मग लक्षात काय ठेवायचं? या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अजिबात विसरू नका. या निमित्ताने एक मोठा प्रश्न समोर येतो. आपली सगळीच डॉक्युमेंट्स एकमेकांशी सिंक आहेत का